श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे चैत्र दुर्गाष्टमी. या दिवशी कुलदेवीची कुठली अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे हे मी सांगणार आहे. आणि बघा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीला अष्टमीला खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी काही सेवा आणि काही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी ही येत असते आणि आपण सेवा देखील करत असतो. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्री अष्टमी व शारदीय नवरात्री अष्टमीला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे हा दिवस आपली कुलदेवी व माता लक्ष्मीची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कुलदेवी म्हटलं तर बघा, आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते. त्यामुळे तिची या दिवशी अत्यंत जेवढी सेवा करता येईल तेवढी प्रत्येक महिलेनी करायलाच हवी. ती कुठली सेवा आहे हे मी सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, दुर्गाष्टमीला आपल्या मुख्य दरवाजाला 64 योगिनी यंत्र लावलं जातं. तर बघा, ते कसं लावलं जातं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. काहींच्या दरवाजाला त्यांनी ऑलरेडी लावलं देखील असेल, तर ज्यांना लावायचं आहे त्यांनी उद्याच्या ह्या अष्टमी तिथीला 64 योगिनी यंत्र आवर्जून लावा. आणि उद्या पण शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही, त्यांनी महिन्यातील कोणत्याही अष्टमीला लावलं तरी देखील चालणार आहे. तर बघा, काय करायचं आहे, त्या 64 योगिनी यंत्रावर तुम्हाला सर्वात आधी हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे व नंतर हे यंत्र आहे ते आपल्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. आणि हे यंत्र आहे ते मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने दरवाजाला चिटकवायचं आहे. हे आवर्जून करा. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. प्रत्येकाने नक्की करा. आणि ज्यांनी हे ऑलरेडी दरवाजाला चिटकवलेलं आहे तरी देखील ते काढून स्वच्छ करून पुन्हा तुम्ही हातात घेऊन त्याची श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून पुन्हा चिटकवलं तरी देखील खूप फायदा होतो. हे आवर्जून प्रत्येकाने करा. घरात कोणतीही वाईट बाधा होत असेल, काही नजरदोष होत नाही, तर याने काय होतं बघा, काही घरात काही वाईट गोष्टी होत असतील, काही नजरदोष करणी बाधासारखं होत असेल, तर यात म्हणून हे 64 योगिनी यंत्र आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाला लावायचंच आहे. दुर्गाष्टमी या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. हे श्री महालक्ष्मी अष्टकम अगदी छोटं आहे. तुम्ही तुमच्या नित्यसेवेत रोज एकदा जरी वाचलं ना तरी काहीच हरकत नाही. झालं तर त्याने चांगलंच होणार आहे. त्यामुळे ही सेवा रोज केली तरी अतिशय उत्तम. त्यामुळे आवर्जून हे तुम्ही उद्या श्री महालक्ष्मी अष्टकम वाचलंच पाहिजे. रोज नाही शक्य झालं तरी उद्या नक्कीच आवर्जून वाचा. त्यानंतर हे तुम्हाला 16 वेळा वाचायचं आहे. हे उद्या प्रत्येकानं वाचायचंच आहे. तुम्हाला सुरुवातीच्या 8 ओव्या फक्त 15 वेळा वाचायच्या आहे आणि जेव्हा 16व्या वेळी पूर्ण वाचन करायचं आहे. कारण सुरुवातीच्या 8 ओव्या ज्या आहेत त्या मंत्र आहेत व नंतरची ही फलश्रुती आहे. म्हणून 15 वेळा वाचून झाल्यानंतर 16व्या वेळेला तुम्हाला याचे पूर्ण वाचन करायचे आहे. तुम्हाला याच्यासाठी अगदी 20 मिनिटे लागतील. त्याचबरोबर 16 लवंगांचा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, 1 लवंग घ्यायचे आहे, तुमच्या उजव्या हातात पकडायचे आहे आणि एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम ह्या 8 ओव्या म्हणायच्या आहेत. त्यानंतर ती लवंग बाजूला ठेवायची आहे. मग दुसरी लवंग घ्यायची आहे. पुन्हा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. असं तिसरी घ्यायची आहे, चौथी, असं करत एक करत तुम्हाला हे पूर्ण 16 वेळा ही सेवा करायची आहे. मग 16व्या वेळा 16 लवंगा एका लाल कपड्यात बांधून
ठेवायच्या आहेत. बघा, ही सेवा नक्की करा. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक स्वामी भक्त ही सेवा करत देखील असतात. आता ही बांधलेली लवंगांना काय करायचं आहे तर बघा, त्यावर वरतून हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि ही जी लाल कपड्यात पुरचुंडी तुम्ही बांधलेली आहे ही तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला अनेक गोष्टी प्रिय आहेत, त्यातील लवंग ही एक आहे. त्यामुळे ह्या लवंगांचा तुम्ही घरात ठेवायच्याच आहे. परंतु कोणाचा बिझनेस असेल, व्यापार असेल, कोणाचा धंदा असेल, दुकान असेल तर त्यांनी देखील ही सेवा करून त्या जिथे पैसे ठेवत असतात त्या पैशाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही ही पुरचुंडी ठेवू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करून बघा. या लवंगा नेहमी तशाच ठेवल्या तरी चालतात किंवा जेव्हा तुम्ही शारदीय अष्टमीला देखील पुन्हा तुम्ही बदलल्या तरी देखील चालणार आहे, काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळा नवार्णव मंत्र आहे. ओम ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे उद्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्कीच करायचं आहे. श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता सरस्वतीचं आसन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कुंकुमार्चन नक्की करावं. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर देवीचा टाक असेल किंवा देवीची एखादी मूर्ती असेल किंवा देवीचा फोटो असेल तर त्यावर कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल. परंतु कुंकुमार्चन कसं करावं तर बघा, याचा देखील मी व्हिडिओ आधी देखील चॅनलवर आपल्या टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. पण उद्या नक्की ह्या सेवा करा. त्याबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करा. देवीची अतिशय आवडते अशी ही सेवा आहे. जे शक्य होईल जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.